कशी आहेस? मजेत. 2 दिवस सुट्टीवर होतो मी. काही त्रास? नाही, अजिबात नाही. सगळ्या 5 स्टार सोयी आहे तिथे. हां, तशी पद्धत आहे आमच्याकडे. हव्या असलेल्या माणसाला शनिवारीच बोलावून घेतो आम्ही. 2 दिवस व्यवस्थित पाहुणचार करतो. 3 दिवस 3 दिवस सडवलंय मला इथे. खूप नीट मोजलेत मी हे. 3 दिवस इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. तू 3 दिवस मोजलेस, मी 3 महिने भोगलाय. अच्छा, मग हा काय 3 महिन्याचा सूड होता की 3 महिन्याचं फ्रस्ट्रेशन? बक्षीस समारंभ कमा सत्कार समारंभ समजूया. कसं आहे, तू 3 महिन्यापूर्वी जे काही केलंयस तसं कौतुक कोणी केलं नसेल, नाही का? सत्कार समारंभ सोपा आहे शब्द. जो काही सत्कार समारंभ लवकर करून घ्या. 3 दिवस जरा जास्तच होतात, नाही का? लोक सूड घेण्यासाठी, आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी जन्मजन्मांची वाट बघतात. तू 3 दिवसात कंटाळलीस सुलेखा. अँड डोंट वरी, मला फार वेळ नाही लागणार. या इंट्रोगेशन प्रोसेससाठी फार वेळ नाही लागणार मला. तू जितक्या लवकर कबूल करशील तितक्या लवकर हा प्रोसेस संपेल. मला माझ्या वकिलाला काय भेटू दिलं नाही. आणि भेटू दिलं तेही अशा वेळी जेव्हा मी काही करू शकत नव्हते. आम्हाला कोर्टाकडनं एक रिमांड मिळालाय 7 दिवसांचा. 7 दिवस तरी तुला इथून कोणीही बाहेर काढू शकत नाही. कट आहे माझ्या विरुद्ध पद्धतशीरपणे रचलेला. अभ्यासपूर्ण हा शब्द राहिला. अभ्यासपूर्ण रचलेला कट. काय साध्य करायचंय तुला? बरंच. काय केलंय मी? बरंच. टॉर्चर करतोयस मला. या रूममध्ये सर्वसाधारणपणे हेच केलं जातं. हो, म्हणजे माझ्यासारख्या निरपराध लोकांना इथे अपराधी ठरवता तुम्ही. तुझ्यासारख्या निरपराध्यांना त्यांच्या पराक्रमाची जाणीव करून देतो इथे. मग तेच स्वतःहून आपण कसे अपराधी आहोत त्याचा कबुली जबाब देतात.
आणि ही जाणीव कशी करून देणार आहेस तू मला? अगदी पद्धतशीरपणे. अभ्यास पूर्ण राहिला? गुड. पटकन शिकती असतो. लर्निंग फास्ट. क्वाइट. अभ्यासरित्या. इनफॅक्ट अभ्यासच करायचा आहे मला. तुझ्या शहाणपणाचा, तुझ्या डोकीबाजपणाचा. इनफॅक्ट सुलेखा, आपण ह्या सेशनला इंट्रोगेशन सेशन हे नाव नकोच देऊया. मला शिकायचं आहे तुझ्याकडून बरंच काही. वाटांमधून पळवाटा कशा काढतात, सालसूतपणाचा आव कसा आणतात, बरंच काही शिकायचं आहे. आम्ही पोलीस सतत शिकत असतो तुमच्याकडं. आम्ही कसले? खरे मास्टर माइंड तर तुम्हीच आहात. मग सुरू करूया. कशाला? लेक्चर. टेल मी, कसं काय जमलं तुला हे सगळं? काय? अभिमानचं जीव घेणं. तपास. हा आरोप मी सिद्ध करू शकतो. अभिमानच्या मृत्यूआधी काही मिनिटं त्याच्या मोबाईल फोनवर तुझा इनकमिंग कॉल आहे. अभिमानच्या सेलवर माझा इनकमिंग कॉल आहे म्हणून मी त्याचा खून केला. कसं सिद्ध करणार? अरे हो, त्याच्या डेड बॉडीच्या बाजूला मला एक रुमाल सापडलाय. एस. रिमेंबर? कोणाचा आहे हा रुमाल सुलेखा? 100 रुमाल आहेत माझ्याकडे, मला नाही आठवत. फाईन. देन लेट मी हेल्प यू. प्रिया, प्रिया, तू ओळखतेस ना सुलेखाला? हो, माझ्याकडे इथे एक रुमाल आहे. तिचाच आहे तो. हे असे रुमाल तीच वापरते. असे म्हणजे कसे? हेच ते टिपिकल डिझाईन. या रुमालाच्या कोपऱ्यावर एस काढला असेल एम्ब्रॉयडरी करून. तुझाच रुमाल आहे ना तो? आजूबाजूच्या फिंगरप्रिंट्स तुझ्या फिंगरप्रिंट्सशी मॅच होत आहेत. आमच्याकडे आहेत तुझे फिंगरप्रिंट्स. कॉफी, चमचा. रिमेंबर? तुझ्याच घरून घेतला होता मी. थँक्यू सो मच. माय प्लेजर. एक्सक्यूज मी. आठवतंय का?
माझा रुमाल तिथे सापडला याचा अर्थ असा होत नाही की अभिमानचा खून मी केलाय. त्याला मारून तिथे टाकताना पडला असेल कदाचित. मी कशाला मारू त्याला? प्रत्येक गोष्टीची उत्तरं आहेत आमच्याकडे. सगळे पत्ते आत्ताच ओपन करायचे नाही आहेत. अभिमानचा मृत्यू जेव्हा झाला तेव्हा तू कुठे होतीस? मी त्याच्याकडे नाही, नाही. नक्की नाही. तुमच्या दोघांमध्ये काही कॉन्टॅक्ट? नाही, पत्रव्यवहार? नाही. नीट आठव. नीट आठवते नाही. पुन्हा एकदा आठवायचा प्रयत्न कर सुलेखा. नव्हता ना? मग आठवायची गरज काय पडली? कॉन्टॅक्ट किंवा पत्रव्यवहाराच्यात नव्हता. मग आमच्याकडे जी डायरी आहे, तुमच्याकडे डायरी? हा प्रश्न आहे की आश्चर्य आहे? आमच्याकडे जी डायरी आहे, मला ती अभिमानने दिली. करेक्ट. करेक्ट. याचा अर्थ तुमच्या दोघांमध्ये कॉन्टॅक्ट होता. होता ना? एनिवे, आमच्याकडे डायरी नाही आहे. असली तर ती तुझ्याचकडे असेल. मला पाणी हवंय. कोरड पडली कशाला? आपलं सेशन अजून संपलेलं नाही. मला पाणी हवंय. मिळणार नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय तुला काही मिळणार नाही. मला सांग, अभिमानचा पुण्यातला पत्ता शोधून त्याला मारताना एका धडधाकट अभिमानला मारताना अभिमान धडधाकट होता. तोंडातून एकदा बाहेर पडलेला शब्द पुन्हा घेता येत नाही सुलेखा. मग तो चुकून पडला असेल तरी. अभिमान धडधाकट होता. हा पुन्हा पडलेला प्रश्न आहे की पुन्हा तुला झालेलं आश्चर्य आहे? मला माहित नाही. मग आश्चर्य कसलं होतं? का मग तो धडधाकट होता म्हणूनच त्याला मारलास तू? मी अभिमानला मारलेलं नाहीये आणि त्याचा पत्ताही मला माहित नव्हता. पत्ता जर माहिती नसेल तर मग त्याच्या घरातल्या प्रत्येक वस्तूवर तुझ्या फिंगरप्रिंट्स कशा सापडल्या आम्हाला? अरे कुठल्या गोष्टीवर सापडले? प्रत्येक वस्तूवर सापडल्या फिंगरप्रिंट. घरात वावर असला की फिंगरप्रिंट्स सापडतात सुलेखा. खोटं बोलतोयस तू. मी फिंगरप्रिंट्स खोटं बोलणार नाहीत ना? घरात वावर असला की फिंगरप्रिंट्स सापडतात सुलेखा. असो, एका गोष्टीसाठी मात्र तुला मानलं पाहिजे. आतापर्यंत जे काही चाललंय, जसं चाललंय, सगळी खरी खरी उत्तर दिलीस तू आतापर्यंत तरी. आणि आय मस्ट अप्रिशिएट दॅट. गुड. तर आपण मध्यंतरी जे अनावधाने भेटलो होतो तेव्हा. सर, फोन आहे तुमच्यासाठी. आता नाही सावंत. साहेब, हेडक्वार्टरमधून फोन आहे, खूप अर्जंट आहे. आय एम बॅक. तोपर्यंत विचार करून ठेव सुलेखा. अजून बरीच उत्तरं द्यायची तुला. एका गोष्टीसाठी मात्र तुला मानलं पाहिजे. आतापर्यंत जे काही चाललंय, जसं चाललंय, सगळी खरी खरी उत्तर दिलीस तू आतापर्यंत तरी. आणि आय मस्ट अप्रिशिएट दॅट.
त्याला तुझ्या विरुद्धचे गुन्हे सिद्ध करायचेत. पण तुझे गुन्हे जर शांत बसण्याने लपणार असतील, प्रॉब्लेम काय? मौनम सर्वार्थ साधनम ही गोष्ट लक्षात ठेव सुलेखा. पण तुझे गुन्हे जर शांत बसण्याने लपणार असतील, प्रॉब्लेम काय? मौनम सर्वार्थ साधनम ही गोष्ट लक्षात ठेव सुलेखा. सॉरी, हेडक्वार्टर्समधून फोन होता. ज्या गोष्टीसाठी मला माझं पोस्टिंग परत मिळालं आहे, ती गोष्ट लवकर सिद्ध करा म्हणून सांगितलंय मला. सो लेट्स गेट बॅक टू आवर लेक्चर, है ना? तर अनावधानाने आपण काही दिवसांपूर्वी जेव्हा भेटलो होतो, आपण कधी भेटलो? आपण भेटलो नव्हतो. नाही. तू माझ्याशी खोटं बोलतेस सुलेखा. मी मुळीच नाही. अरे आता मला गरजच नाही, नाही का? Not bad. Not bad at all. ओके, नव्हतो भेटलो आपण. आपली भेट एवढी काही फार महत्वाची नाही. मला एक सांग सुलेखा, अभिमानला मारताना खूप सटापट झाली असेल ना? मला त्या दिवशी त्याच्या मुठीत बटन सापडलं. हे बटन तुझं आहे सुलेखा. ओरडलीस तर नुकसान तुझंच आहे सुलेखा. त्यांनी मला एकत्र पाहिलं ना तर तू कुठे पकड. प्लीज लीव मी. हे बटन त्या दिवशी तू मला करेक्ट. त्या दिवशी जेव्हा मी तुला भेटलो होतो, अनावधानाने, आठवलं? आपल्या भेटीचा संदर्भ, संबंध आठवलं? आता मी तुला पाणी पाजतो.